आज आपण 13, 14, 15, 16, 17 असे 5 मनाचे श्लोक एकत्र घेऊया, त्याच्यावर चर्चा करूया. कारण 5ही श्लोकांचा विषय एकच आहे. मृत्यूविषयी या श्लोकांवर चर्चा केलेली आहे. सुरुवात करूया. 13वा श्लोक. मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वही बुडाले. म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. रावणाला बऱ्याच गोष्टी येत होत्या. तो वेदांमध्ये पारंगत होता. शिवतांडव स्तोत्र त्याने लिहिलंय. कवी होता तो. रावण भाष्य आहे त्याचं. रावण संहिता आहे त्याची. त्याला वीणा वाजवल्या यायची, म्युझिशियन वगैरे होता. म्हणजे शासक म्हणून सुद्धा चांगलाच असणार, कारण लंका एकदम वैभवी राज्य होतं. ज्या अर्थी लंका सोन्याची होती त्या अर्थी म्हणजे तिथे चांगलाच व्यापार वगैरे होत असेल. म्हणजे त्याच्यानुसार त्याने नियम केले असतील, त्याची धोरणं तशी असतील. आणि तो थेट ब्रह्मदेवाचा पणतू होता. अच्छा. मला पण याविषयी वाचताना कळलं. तर अशा बऱ्याच गोष्टी होत्या. त्याच्या अंगी बरेच गुण होते. पण एक त्याला इच्छा झाली की दुसऱ्याची बायको पळवून आणावी. म्हणजे ठीक आहे, तो स्वयंवरात गेला होता आणि तो हरला आणि अपमान झाला वगैरे वगैरे. पण मग त्यानंतर त्याच्या बहिणीसाठी सूड उगवायचा वगैरे असं वगैरे पण होतं त्याच्या डोक्यात. पण काही का असे ना, शेवटी चुकीचं कार्य करायला गेला. चुकीची इच्छा मनात निर्माण झाली आणि चुकीच्या वाटेवर गेला. आणि मग त्याने तोवर केलेलं सगळं, म्हणजे तोवर त्याने जे काही पुण्य कमावलेलं असेल किंवा त्याच्या अंगी जे काही चांगले गुण होते ते शेवटी त्याच्या कामी आले नाहीत. आणि त्याचं नावही खराब झालं. म्हणजे तो मेला एकतर. बरोबर. आणि म्हणजे वयाने फार लहान, राम वयाने लहान होता त्याच्यापेक्षा फार. म्हणजे म्हटलं तर लहान मुलाच्या हातून मेला. बरोबर. तरुण होता राम, तरी त्याच्या मनाने खूप लहान होता. तर कारणही तशीच असतील ना. त्याने आधी इतकी युद्ध जिंकली असतील. असं म्हणतात की त्याने स्वर्गाला काबीज केलं. समज जर तू देवांना सुद्धा त्याने मानलंस की असं हरवलेलं असेल, नामोहरम केलं असेल. आणि हा मुलगा मला काय हरवणार. आणि तुला वाटलं रे कोण आता नवीन आलाय. मग त्याने इगोवरती घेतलं ते की काही करेल मला. अहंकारही त्याला नडला. आणि त्यात भर म्हणून मुख्य हे की तो चुकीच्या वाटेवर गेला. मग अरे काय नव्हतं त्याच्याकडे. असं बघशील तर तेव्हा समज आपण मानलं की चल त्याच्याकडे पुष्पक विमान होतं. तर आता तुझ्याकडे असं समज चॉपर वगैरे असेल, अख्ख्या कॉलनीमध्ये तुझ्याकडे चॉपर, तू चॉपरने येतोय वगैरे. अख्ख्या पृथ्वीवरती त्याच्याकडेच होतं. बाहुबलीचा विलन कोण, भल्लाल देव. त्याचे असतं ना तो, त्याचा रथ जोरदार, त्याचे घोडे मागून धावतात तरी पण चाक पुढून जाते. पण ते म्हणजे पण समज तू विश्वास ठेवू नको ठेव, पण असं म्हणजे त्याच्याकडे सर्व काही होतं त्याच्याकडे. सगळं होतं त्याच्याकडे. पण त्या काळाच्या मनाने तो त्याच्याकडे सगळं काही होतं, तरी पण गेला आणि दुसऱ्याची बायको पळवून आणली, किडनॅपिंग वगैरे केली. मग ते एवढं सगळं करून शेवटी मग त्याला भोगावं लागलं फाटकन. आणि मग सगळं घालवून बसला. थोडक्यात आपण कितीही मोठे झालो, मुळात आधी व्हायला हवं, पण कितीही आपल्या प्रवासात तडजोडी आपण करता कामा नयेत. की अरे आत्ता मी एक सोपा मार्ग निवडतो. हरक्युलिसची गोष्ट तुला माहिती असेल. हरक्युलिस ॲट क्रॉस रोड्स हे फार प्रसिद्ध गोष्ट आहे की तो त्याच्या वाटेवर निघाला आणि त्याला 2 वाटा दिसत होत्या. एका वाटेवर एक देवी अवतरली, दुसऱ्या वाटेवर दुसरी देवी अवतरली. एकीने सांगितलं की तू माझ्याबरोबर ये, या वाटेवर तुला सगळं काही सोपं असेल, तुला मजा मारता येईल, तुला आनंद असेल आणि तुला कशाचीच म्हणजे काय म्हणूया, तोशीस म्हणतात काय, कशाचीच तुला कमतरता भासणार नाही. आणि दुसरा मार्ग होता, तर त्या देवीने सांगितलं की हा मार्ग खडतर आहे, कठीण आहे, पण तू स्वतः माणूस म्हणून म्हणजे तू खूप मोठा होशील आणि तुला बरंच काही पराक्रम गाजवता येईल किंवा तुला मोठं काम करता येईल आणि त्यामुळे तुझ्या जीवनाला अर्थ असेल. आणि मग त्याने तो जीवनाला अर्थ असणारा खडतर मार्ग निवडला. अच्छा. तर थोडक्यात तडजोड करायची नाही कुठल्याही टप्प्यावर. कारण जर आपण मोहाला बळी पडलो की सगळं चांगलं चाललंय, पण काहीतरी अरे चल ना इकडे काहीतरी आलं तर आपण हे करूया, ते जर केलं आणि एक वेळच करू असा विचार करून केलं, तर ते दरवेळेला ती एक वेळ येत राहणार, ती थांबणार नाही. दरवेळेला असे मोह होत राहणार. आणि आपण स्वतःला काय सांगू की मी आधी एकदा केलंय आणि तेव्हा चाललं, आता करायला काय हरकत आहे. आणि मग आपल्याला कळायच्या आत आपण आपलं अधःपतन झालेलं असेल आणि माणूस म्हणून आपण फार नीच पातळीवर जाऊन पोहोचलेलो असू. बरोबर.
तर निदान हे लक्षात ठेवायला हवं की आता पुढे म्हटलं की बळे लागला काळा पाठी लागी, तर काय अर्थ नाही आहे. विशेषतः म्हणजे आपल्याकडे आयुष्य आपलं फार मोजकं आहे, मर्यादित आहे. असं असताना जर आपण मोहाला बळी पडून चुका करत राहिलो तर काळ आपल्या अंगावर लवकर येऊ शकतो आपल्या त्या एका चुकीमुळे. त्यामुळे आपल्याला फार सांभाळून वागायला हवं. बरोबर. आणि जर तू जन्माला आलायस तर तू मरणारच आहेस. हां, जन्माला आलो तर मरणार आहोत, त्याचा विचार आत्ता नको करायला. भले हे सगळे श्लोक त्यावरच असतील. तर पुढचा श्लोक आहे, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला, महाथोर ते मृत्यूपंथीची गेले, किती एकते जन्मले आणि मेले. या श्लोकाचा सार हाच आहे की कोणी किती महापराक्रमी असेल, किती हुशार असेल, पण एक दिवस तो जन्मतो आणि मरतो. आपण आणि जर पहिलं ओळ वाचलीस तर हे की आपण कुठे जन्माला येतो हे आपल्या हातात नाही आहे, पण आपण आणि कसे मरू हेही आपल्या हातात नाही, पण आपण काय कसे जगू हे आपल्या हातात गोष्ट आहे. आणि जर तू शेवटची जी ओळ आहे, किती एकते जन्मले आणि मेले, या 2 ओळी, महाथोर ते मृत्यूपंथीची गेले, तर महाभारत जर आपण वाचतो त्याच्यात 101 पराक्रमी लोक आहेत. हां, धुरंधर एक, पण प्रत्येकाचा काही ना काही कारणास्तव मृत्यू झाला आहे. त्यात भीष्मासारखा महापराक्रमी माणूस, त्याला पण शिखंडीने मारलं. हां, ठार मारलं. आणि बऱ्याचदा असंही असतं की मृत्यूमध्ये काही ग्रेसफुल असं काही नसतं. म्हणजे आपल्याला सिनेमामध्ये दाखवतात की कोणीतरी असा मोठा विलन असतो जो आयत्या वेळी त्याला असं शेवटच्या 3-5 सेकंदात कळतं की अरे आता आपण मरणार आहोत, तर मग तो असा ग्रेसफुली असा डोळे मिटून मृत्यूला आलिंगन देतो. किंवा काय बॅटमॅन असेल, पायरेट्स ऑफ द कॅरिबियन असेल, कुठलेही सिनेमे आपण पाहिले असतील, त्यात शेवटी किंवा आपल्या सिनेमात दाखवतात घाबरत मरतो, नाही मत मारवत वगैरे वगैरे करत. पण मृत्यूमध्ये असं अल्टीने मृत्यूला सामोरा गेला असा काही प्रकार नसतो. मरणारा असा असतो, सैनिक असतात पण त्यांना माहीत नसतं की आपण मरणार, चान्सेस असतात, त्याची प्रोबॅबिलिटी असते. तसं नाही, म्हणजे मी असं नाही म्हणते की आता माणूस मृत्यूला सामोरा गेला तर त्यात, आणि कारण त्याला त्याग करायचा आहे, त्याला वाटतं की माझ्या जीवापेक्षा काहीतरी जास्त महत्त्वाचं आहे, आणि मग ती मोठी गोष्ट आहे, मान्य. पण नंतर त्या शरीराचं काय होईल ते काही सांगता येत नाही. कारण आपण लहानपणी गोष्टी ऐकतो युद्धाच्या, आणि आपल्याला तपशील देत नाहीत. त्यात फक्त सांगतात या राजाने त्या राजावर आक्रमण केलं, त्याला हरवलं, एकदम शूरवीर पराक्रमी योद्धे त्यांनी. आता तू महाभारताचं उदाहरण घेतलंस, त्यात आपल्याला लहानपणी काय सांगतात की अर्जुनाने एवढे लाखो सैनिक मारले, भीष्माने पांडवांचे हजारो लाखो सैनिक मारले, आणि ते एकमेकांचे मारत राहिले. पण त्यावेळेला नियम होते. नियम असे होते की योद्ध्यांनी योद्ध्यांवरच हल्ला करायचा. तलवार जो लढतो तो तलवार लढणार. हां, आणि या योद्ध्यांना राग आला की ते साध्या सुद्धा सैनिकांवर बाण मारून तो राग व्यक्त करायचे, पण ते सैनिक उलटा बाण मारू शकायचे नाहीत. अच्छा. आणि मग आपण त्यांना अरे वा किती मारले म्हणून त्यांचं कौतुक करतो. निदान माझ्या ऐकीव माहितीवर मी वाचलं त्यामुळे मी बोलू शकत नाही. हां, मी आता महाभारत घेतलंय वाचायला, पण कळेल मला. पर्व वाचलंयस ना? पर्व वाचलंय. हां, पण पर्व त्यात म्हणजे प्रत्येक पात्राचं जाऊ दे, आपण महाभारतात घुसू. तर मुद्दा हा की मृत्यूमध्ये असं काही मोठी फॅसिनेटिंग नाही आहे, काय नाही, असं डिग्निटी किंवा असं फार काय मोठी गोष्ट नाही आहे ती म्हटलं तर शरीराचं अधपतनच आहे. त्यात गौरवास्पद काही नाही आहे, आणि ते सगळ्यांच्या वाटेला येणार आहे. आणि आपल्या तरी इच्छा, आपण काय असं कुठे बॉर्डरवर जाऊन सीमेवर जाऊन मरणार नाही आहोत, किंवा आपली अशी इच्छा तरी नाही आहे की अपघात होऊन किंवा असं काहीतरी होऊन मृत्यू यावा जेव्हा येईल तेव्हा. तो आपलं वय वाढवून नंतर जेव्हा बाबा माझी इच्छा असेल, त्यातल्या त्यात आपण इच्छा हीच व्यक्त करतो की कधी जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण झोपलेलं असो आणि निवांतपणे होऊन जावं काय व्हायचं ते. तू हा कधी विचार केलास की जर जेव्हा वेळ येईल तेव्हा? प्रत्येकाला असंच वाटत असतं की आता नको, कारण मला हे करायचं बाकी, ह्या गोष्टी बाकी आता. हां, ते सगळं असं म्हातारा झाला माणूस की त्याला वाटतं की आता यार देवा उठाले रे बाबा. ते तू कधी असा विचार केलास की जेव्हा ती वेळ येईल तेव्हा ती कशी व्हावी? हां, माणसाला असं वाटतं की पेललेस व्हावी, दुखू नये, त्रास होऊ नये, किंवा जीर्ण होऊन आपण मरू नये बाबा. सगळं काही छान असताना, सुखी असतानाच काय व्हायचं ते होते. म्हणजे असं आपण
अत्युच्च आनंदाला पोचलो आणि त्यानंतर अधपतन होत राहिलं आणि सगळं बिघडत राहिलं आणि बिघडत बिघडत एक दिवस शेवटी खंगून खंगून मेलो, असं नको व्हायला. पण ते एकतर ते आपल्या हातात नसतं, पण त्यातल्या त्यात आपण तीच इच्छा किंवा आशा बाळगू शकतो की बाबा शांत निवांत आनंदात असतानाच काय ते व्हायचं ते होऊ दे. एक असं मग ह्याच्यात आपण वाचतोय की जन्माला आला की माणूस मरतोच, पण एक तुला ऐकलं असेल तू ना, तो ब्रियान जॉन्सन म्हणून माणूस आहे. ब्रायन जॉन्सन मागच्या वेळेला मी त्याचं उदाहरण दिलं होतं. हां, तो काय काय प्रयोग करतोय स्वतःच्या शरीरावरती. ते चांगलं आहे. म्हणजे असं नाही की माणसानं आयुर्मान वाढवण्याचा प्रयत्न करू नये. जर आपण आता अगदी सिंधू संस्कृतीमधले जे सांगाडे मिळत आहेत तर त्यातले त्यांचा अंदाज जर बांधला तर ते असं साधारण त्यावेळेची सरासरी जीवनमान 35 ते 40 वर्षापुरतंच होतं. अच्छा. कारण म्हणजे अनेक कारणं होती. लसी नव्हत्या, आत्तासारखी औषधं नसतील, दात आपण घासतो, दात घासल्यामुळे आयुर्मानावर खूप फरक पडतो. म्हणजे आपलं बरेच रोग 50% रोग आपल्याला होत नाहीत, आजार होत नाहीत, कारण आपण दात स्वच्छ ठेवतो. का मग खाऊ शकतो ना मुख्य म्हणजे. हां, तर ते त्यामुळे आपण जास्त जगू शकतो. आणि मग ते आयुर्मान जसं जसं वाढवत ठेवता येईल तेवढं वाढवायला हवं. विशेषतः आपल्या आयुष्याला जर काहीतरी उद्दिष्ट असेल की त्यातनं आपल्याला काहीतरी साध्य करायचं आहे, काम करायचं आहे आणि काम करण्यासारख्या गोष्टी आपल्याकडे आहेत तर हरकत नाही. पण आता मी त्याविषयी वाचलं म्हणण्यापेक्षा पाहिलं व्हिडिओमध्ये की लोक जास्त जगत आहेत, त्याचा परिणाम हा होतोय की लोक गरजेपेक्षा जास्त जर जगायला लागले तर त्याचा ताण नव्या पिढीवर येऊ शकतो. कारण तेवढी संसाधनं त्यांना वाटून घ्यावी लागतात. आधीच लोकसंख्या खूप जास्त वाढलेली आहे, जन्मदर जास्त आहे मृत्यूदरापेक्षा. भले अख्ख्या जगात जन्मदर कमी होत असेल, कोसळत असेल, तरी सुद्धा जेवढे लोक, भारतातच नाही अख्ख्या जगात जेवढे लोक जन्माला येत आहेत एकूण, त्या मानाने कमी लोक मरत आहेत रोज. मग असं असताना नवीन पिढीवर जी रोजच्या रोज जन्म घेते त्यांना संसाधनांसाठी आणखीन लोकांशी स्पर्धा करावी लागणार. आणि अशावेळी जर म्हातारी माणसं जास्त टिकून राहिली, जास्त काळ जगत राहिली, तर त्याचा परिणाम राजकारणावर होतो की धोरणं सगळी त्यांच्या हिशेबाने होतात, कारण पैसा त्यांनी कमावून ठेवलेला असतो आणि त्यामुळे त्यांचा प्रभाव असतो समाजावर एकूणच आणि ओळखीपाळखी असतात. मग ज्येष्ठ नागरिकांसाठीची धोरणं किंवा त्यांच्यासाठी अनुकूल नियम, ज्यांची संख्या जास्ती, त्यांची संख्या तू लोकशाहीमध्ये असशील तर तू हे बघणार की माझ्या जास्ती लोक कोणते आहेत. ओके, जर ज्येष्ठ नागरिक जास्त, त्यांचे वयोमान जास्त, तू बोलशील की अरे यांना पेन्शन चालू राहू दे. बरोबर. मग तुझं खूपसे रिसोर्स आहेत गव्हर्नमेंटचे, ते संसाधनं तुझी पेन्शनवरतीच खर्च होतं. बरोबर. आणि ती लोक जेवढे जास्त वय जगत आहेत तेवढा वेळ तुझं पेन्शनवरतीच खर्च होतं. आणि मग ते संसाधन नवीन लोकांना मिळत नाही. हां, आणि आपण त्या दिवशी ओकिनावाबद्दल पण चर्चा केली, जपानमध्ये अशी धोरणं आहेत. हां, कारण जर म्हातारी लोक जास्ती आहेत. आणि मी जेव्हा MBA करत होतो ना, तेव्हा आमचे सर आम्हाला समजावत होते की सध्या पैसा सगळ्यात जास्त कोणाकडे, जर जी लोक रिटायर होतात त्यांच्याकडे. आणि मग ती लोक अशा ठिकाणीच पैसे गुंतवतात जिकडून जे सेफ आहेत. बरोबर. आणि ते असायला जावं, म्हणजे त्यांनी, कारण विचार काय की जर तू तरुण आहेस तर तू रिस्क घेऊ शकतोस, तू एकदा का म्हातारा झालास तर तू थोडी रिस्क घेणार आहेस. मग तू तुझे पैसे अशाच ठिकाणी गुंतवतोस की जिकडे बाबा रिटर्न कमी असतील तरी चालतील, पण मिळत राहील आणि माझे पैसे सुरक्षित राहतील. हां, तर मग तरुणांना याचा प्रॉब्लेम काय होतो की त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. आणि खूपदा असं होतं की माणूस समज एक्सपेन्स असेल तर तो नोकरीला जात राहतो रिटायर झाला तरी पण. आपण त्या दिवशी चर्चा पण केलेली वाटते ही, की समज जपानमध्ये रिटायर होत नाहीत लोक. तिकडे एक पद्धत आहे की बसून राहतो खिडकीजवळ, त्याला एक जागा देऊन ठेवतात आणि मान म्हणून की याने वर्षानुवर्ष कंपनीसाठी काम केलंय तर त्याला रिटायर व्हायला नाही लावायचं, त्याला पगार देत राहतात आणि त्याला काम काय नाही, त्याला खिडकीजवळ बसवून ठेवतात आणि बराच वेळ तो खिडकीच्या बाहेरच बसतो. त्याला अगदी थातूर मातूर काहीतरी कामं देतात त्याच्या वयाला शोभतील अशी. अच्छा. आणि पगार मिळत राहतो. अच्छा. ती एक कारण, पण तिथे माणसं एकदा कंपनीत लागली, किती छोटी असेल, किती छोटं काम, एकदा त्या ठिकाणी लागले की आयुष्यभर तिकडेच काम करतात. तर त्यामुळे कंपन्या सुद्धा सांभाळून घेतात, कारण त्यांना ती परंपरा जपायची असते, कारण त्यांना पुन्हा पुन्हा हायर करत राहावं लागत नाही ना लोकांना, नवीन लोकांना. बरोबर. तर तो एक
शेवटी ताण पडतोच संसाधनांवर, आणि मग त्यांचा जन्मदर कोसळला. बरोबर, हां, त्यामुळे बरोबर, कारण ते लोक सतत कामच करत राहत आहेत. त्या दिवशी मी बाबांबरोबर डिस्कस करत होतो माझ्या, की तुमच्या वेळी लोक नोकरीला कधी लागायची. म्हणजे समज आपल्या आजोबांच्या वेळी वगैरे आपण विचार केला त्यांच्या काळात, तर लोक 12वी 10वी 12वी मध्येच नोकरीला लागायची, 7वी नंतर सुद्धा. हां, किंवा जास्त ग्रॅज्युएशन झालं म्हणजे खूप मोठा गोष्टी असायच्या, पदवीला मान होता. पदवीला. हां, आता तू ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर बाबांच्या काळी पण ग्रॅज्युएशन झालं तरी पण नीट होतं, एकदम खूप मान नव्हता, पण नोकरी लागायची तुला. म्हणजे तुझ्या अंदाजे तू 23-24 वर्षापर्यंत तुला चांगली नोकरी लागायची, आणि तू 30 वर्षापर्यंत आरामात नाही म्हणता येणार, पण तू एक सेटल असायचास थोडा, लग्न झालेलं असायचं, लग्न. हां, आता जर तू घेतलंस, आता जर तो विचार केलास, तर आता आपण 28पर्यंत शिकतच असतो, कारण तू पदवी घेतोस, त्याच्यानंतर तू अनुभव घ्यावा लागतो, उच्च पदवीसाठी परत तू जातोयस, तुझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी, मग त्याच्यात तुझा खूप वेळ जातो. आणि मग होतंय काय की मुलं जी आहेत ना, ती आपल्या आईवडिलांवरती डिपेंड आहेत तेवढ्या वेळासाठी. बरोबर. आणि आमचे जे सर आहेत ना MBAचे, ते आम्हाला समजत होते ह्या बाबतीत पण, की हे अजून भविष्यात डिले होत जाणार आहे, कारण तुला कॉम्पिटिशन जास्त आहे. तू जे बोललास ना की संसाधनांसाठी मारामारी चालू आहे, अजून आता जे वय 30 असेल समज तुझं लग्न करायचं, तर पुढच्या भविष्यामध्ये ते 35 होईल. आधी बघ म्हणजे आता आधी तू बीकॉम केलंस की तुला नोकरी लागायची, आता फक्त बीकॉम पुरेसं नाही, CA हो, CS हो, आणि मग फक्त तेवढं करून गरजेचं नाही, मग त्यानंतर मग ICWA कर, किंवा CS दोन्ही हो, किंवा MBA कर, बरोबर, असे सगळे प्रकार चालू राहतात. हां, आता म्हणजे आणि हळूहळू ते आणखीन वाढत जाणार, की तू स्पेशलायझेशन आणखीन करत राहा. कारण आता तू MBA झालास की MBA मधून ठीक आहे, MBA केलंस, आता त्याच्याबरोबर काय केलं तू? CFA केलंस, CPA केलंस, तू अजून काय करतोयस? ती स्पर्धा होत राहणार. काही अर्थी ते चांगलं आहे की आपण आयुष्यभर शिकत राहू, आणि मग आपले विचार म्हणजे त्यामुळे आपण तरुण राहू शकतो, जर आपण व्यवस्थित आरोग्य सांभाळून सगळं केलं तर. की जर कारण नवीन सतत काय ना काहीतरी आपण शिकत राहिलो तर मेंदू तरुण राहतो. पण शेवटी मुद्दा हा आहे की ताण किती पडतो नव्या पिढीवर. बरोबर. आणि विशेषतः जी जुनी पिढी असते त्यांची काही चूक नाही त्यात, पण त्यांना नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणं कठीण होत जातं, जसं जसं त्यांचं वय वाढत जातं तसं. मग जुन्या पिढीला जर नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणं कठीण जात असेल, आणि ती पिढी प्रभावी असेल, त्यांच्याकडे पैसा असल्यामुळे, त्यांच्या ओळखी असल्यामुळे, समाजात मान असल्यामुळे, आणि मुख्य त्यांची संख्या जर समाजात जास्त असेल. आता आपल्या देशात तसं नाही आहे सध्या, पण आता आपल्या वयाची माणसं सगळ्यात वयात जास्त आहेत, पण जेव्हा आपली पिढी म्हातारी असेल तेव्हा आपण डॉमिनंट असू, कारण भारताचा सुद्धा जन्मदर झपाट्यानं खाली येतोय. याचा अर्थ आपण 50-60 वर्षाचे असू तेव्हा पेन्शनच्या स्कीम्स आणि योजना याव्यात यासाठी जास्त झगडा होईल, किंवा जास्त राजकारणी त्यावेळेला त्या हिशोबाने धोरणांमध्ये बदल करतील, आणि मग त्यावेळी जे तरुण असतील त्यांचे वांदे होतील. लाडका आजोबा योजना. पण हे होत राहील. आणि त्यामुळे आता आश्रम होते आपले, की तुम्ही जगून झालं की वानप्रस्थाश्रम घ्या आणि स्वतःच्या मुलांना त्यांचं काय ते सांभाळू द्या. ती पद्धत होती पूर्वी. बरोबर, की तू ते 4 स्टेजेस डिवाइड केलेलं, तू जगला, अजूनही जगतोयस तरी पण, तर मग बाबा जा आणि जंगलात जा. जंगलात जायचं म्हणजे का, की अपेक्षा हीच की कधीतरी कोणीतरी प्राणी येऊन तुला खाऊन टाकतील. आता एक गोष्ट, हे जे सगळे श्लोक लिहिले ते सगळे मृत्यूबद्दल आहेत. म्हणजे तू जन्मालाच तू मरणार आहेस, कसं जगतोय हे आपल्या हातात आहे. पण आता जे आपण जगतोय ते सस्टेनेबल आहे का? म्हणजे आपण सगळे जे करतो की कंपनीसाठी काम करतोय 12-12 तास, 16-16 तास. माझ्या गेल्या आठवड्यात मला लक्षात आणून दिलं गेलं की मी फोनच करत नाही. तर मी माझ्या मित्रांना कोणाला असं नाही की मला बोलायला आवडत नाही त्यांच्याशी, पण माझं असं तरी बिझी असेल माणूस, कामामुळे संपर्क, एक तर माझं काम आहे, आणि नसतं तेव्हा मला वाटतं तो बिझी असेल, कशाला हे करू. पण नंतर मला लक्षात आलं की नाही, करायला पाहिजे, कारण आपल्याला कळतं की आपल्या मित्राच्या आयुष्यात काय चाललंय. तू आणि तुझा मित्र दोघेही जण जर हेच गृहीत धरून चालत असाल की अरे तो आणि दुसरी गोष्ट की अरे तो मला फोन नाही करत, मग मी काय करू, ते नंतर वाढत जातं. ते दुसरी तू सुरुवातीला काही काळ विचार करत असशील त्याचा, आणि तो तुझा विचार करत असेल, आणि मग नंतर दोघांचा इगो दुखावला जातो. हे शक्य आहे. मग आता ते इगोवरनं तू बोलायला सुरुवात केलीस तर त्याचंच निमित्त करून पुढचा श्लोक बघूया. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी.
जिवंत असताना आपण सगळे जरे बाबा मला काय हवंय मला काय हवंय. विशेषतः भारतात हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा सध्या आहे. तू सध्या बघ सगळे व्हिडिओ म्हणजे फक्त त्या व्हिडिओचं निमित्त नाही आहे, पण निदान ते व्हिडिओ येत आहेत हे एक चांगली गोष्ट आहे की भारतात लोकांना सिव्हिक सेन्स नाही या विषयावर सध्या. झेरोदाने पण केलं, त्या अभि आणि नियोने पण केलं, आणि आणखीनही कोण मला टसले पण खूप खूप व्हिडिओ बघितले युट्यूबवरती जे याच्यावर सिव्हिक सेन्स बद्दल आहेत. आणि ते बोलायला हवं, कारण बाहेर आपला देश इतका मोठा आहे तरी सुद्धा आपल्यापेक्षा जास्त पर्यटक जपानमध्ये, थायलंडमध्ये, व्हिएतनाममध्ये या छोट्या देशांमध्ये जातात. जपानची चल अर्थव्यवस्था मोठी आहे, पण बघण्यासारख्या गोष्टी किती आहेत असा विचार केला तर देशात आपल्या देशात जास्त आहेत आणि खूपच जास्त आहेत. खूपच जास्त आहेत. हरेक जे आपल्या देशाचा प्रत्येक भाग आहे तो एकदमच वेगळा आहे. हो, असं वाटणार आहे आज दुसराच देश असं वाटेल. मग बाहेर पडून देश फिरावासा वाटायला हवा, भारतात यावंसं वाटायला हवं. पण होतं काय की लोक इथे येतात आणि पाहतात की इथे लोक एकमेकांचा विचारच करत नाहीत. हॉर्न वाजवत राहायचं, कचरा करायचा. जिकडे आपण फिरायला जातो तिकडे आपण कचरा करून ठेवायचा. मग आपल्यानंतर लोक जे तिथे येणार आहेत त्यांचा आपण विचार करत नाही. किंवा कुठे आपण ट्रेनमध्ये असू तर शांत बसून राहत नाही, इत्यादी 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 खूप गोष्टी आहेत. पण प्रत्येक ठिकाणी बाबा साधं ट्रॅफिकमध्ये जरा जागा मिळाली मी घुसणार, हा प्रकार चालतो. तर त्यात जर साधी गोष्ट आहे की जर मी स्वतःचाच फक्त अरे मला पुढे जायचंय मी माझंच बघणार हा विचार न करता बाकीच्यांना जाऊ दिलं, आणि तो जर प्रत्येकाने विचार केला की बाकीच्यांना जाऊ दे, तर ट्रॅफिक जॅम होणार नाही. आता आपल्या इथेच बघ खूपशा ठिकाणी ब्रिजच्या खाली ना सिग्नल नाही आहेत आणि खूप वेळ चालू शकतं ते, म्हणजे सिग्नल नसला तरी. पण काही 4 लोक मूर्ख असतात जे आपल्या गाड्या वाकड्या तिकडे घुसवतात, त्यांच्यामुळे सिग्नल लावावा लागतो तो, आणि मग त्याने ट्रॅफिक होतं. पण ते सुद्धा सिग्नल लावून सुद्धा लोक पाळतात असं नाही. तर ते होतं मुळात याच विचारामुळे की मी मला हवं ते करून जाणार, मी मला हवा तसा उपभोग घेणार आणि मग टाकून देणार गोष्ट कचऱ्यासारखी. मग तो रस्ता असू दे, गाडी असू दे, दुसऱ्याचं काही दुसऱ्याच्या वस्तूची किंमत नाही, हा पण एक प्रकारचा असतो. आणि मी मला हवं ते करणार. आणि आपण मग होतं काय प्रत्येक ठिकाणी तू साधं काहीतरी वस्तू विकत घ्यायला गेलास, समोरचा माणूस भाजीवाला, तू मोठ्या ब्रँडेड दुकानात जाशील, घासाघीस करत नाही, मॅकडॉनल्ड, सबवे, तिथे तो असतो, तो शेवटी बर्गर म्हणतो त्याला आपण, आहे तो वडापावच एक प्रकारचा. त्याला आपण देणार 50 पण नाही, आता कितीला 100-150 रुपये देणार, 200 रुपये देणार. एक्स्ट्रा चीज टाकायला आपण परत 50 रुपये देणार. पण पाणीपुरीवाल्याकडे एक्स्ट्रा पुरी दो ना, फ्री में दो ना, और एक दो ना, हे आपण करत राहणार. मग रस्त्यावर येऊन रस्त्यावर घासाघीस करत राहायची तिकडे. आणि इथे मात्र ब्रँडेड वस्तू असताना म्हणजे जिकडे तिकडे आपला आप जपायचा, पण समोरच्याचा विचार करायचा नाही. भाजी घेताना साधी किती भाजी किंवा फळं घेताना किती 10-12 रुपयासाठी कम करू करत राहत. मी ठीक आहे, ते मी पण करतो, पण मी विचारून बघतो की मला जमायला हवंय, करायला हवं. कधी कधी असं असतं, मी आईला विचारून जातो करून, सध्या तरी खूप वेळ भाजी घ्यायला गेलो नाही, की किती द्यायला, कारण होतं असं की पुरुषांना जास्त सांगतं काय ना माहिती नाही काय असं. तर असं वाटलं गेलं की खूपच जास्त तर सांगशील, पण तुला माहिती की अरे काय ह्याचं काय घासाघीस करणार तू. जर आपण मोठमोठे आता हे टी शर्ट घ्यायला गेलो, इकडे जरा 50 रुपये कमी करा असं आपण नाही. बरोबर. मग जे आपल्याला रोजच्या रोज खायला प्यायला लागतं आणि जे माणूस तो पिकवतो किंवा आणतो, मेहनत करतोय, मिळवते ना त्याला नफा मिळवू देतात, तिकडे घासाघीस का करतो मग आपण. पण ते डोक्यात बसलंय की जिकडे कुठे जाऊ, चला थोडे पैसे कमी करा, काय नाही ते 5 रुपये कमी करून द्या, आपलं समाधान झालं पाहिजे की अरे बघा मी कसं त्याला पैसे कमी करायला लावले. त्या फंदार होतं काय, तो विकणारा माणूस आणखीन वाढवूनच सांगतो. मुळातच ती वेळ आली नसती जर असं करत बसलो नसतो तर. मी हे जपानमध्ये पण पाहिलंय, फिरायला गेलो होतो तिकडे, एक बोटिंग होतं एका तलावाजवळ, त्या माउंट फुजी आहे ना त्याच्या जवळच्या एका गावात, तिकडे तलावाजवळ बोटिंग होतं. 2 भारतीय बायका होत्या, तिकडे काहीतरी 2000 येन का असं काहीतरी रेट होता. तर तिथे येऊन घासाघीस करतायत, अच्छा कमी करून द्या. नाही होणार असं कसं नाही होणार, आमच्याकडे चालतं. अरे हे काय ऐकत बसलाय तुम्ही, तिकडे रेट त्यांनी लावलेला आहे, घ्या गपचूप आणि निघा. पण मग होतं काय की आपण हे स्वतःचा विचार करून करतो की मला पैसे जास्त नाही द्यायचे, ठीक आहे, पैसे म्हणजे त्याच्यावर घासाघीस थोडीफार करण्याचा अधिकार असायला हवा, काय वेळ जरा बघा, आणि ते डोक्यात नीट राहायला हवं. पण मग हे एक उदाहरण झालं की जिकडे तिकडे मी समोरच्याचा विचार करणार नाही आणि मी फक्त माझा विचार, मला कमी पैशात पाहिजे किंवा मला पुढे सरकायचं आहे. हे आणि हे पैशाच्या बाबतीत झालं, असं खूप गोष्टी आहेत. ट्रॅफिक झालं किंवा
लोकांचा विचार इन जनरल सिविक सेन्स मुद्दा सिविक सेन्स आहे याचा अर्थ काय की आपल्या बाजूला आपल्या पलीकडे सुद्धा जग आहे आणि लोक आहेत आणि त्यांना त्यांचं आयुष्य आहे, तर त्यांचा विचार करायला हवा. मागे बोललेलो काय मी, माझ्या ऑफिसमध्ये एक मित्र आहे म्हणजे कलिग येतो, तो मला बोललेला की काय तुमचं शहर केवढं घाणेरडं आहे. म्हणजे बाबा कुठला तू, आणि नाव ठेवतो तो खूप काय गलिच्छ आहे ते काहीचा फालतू आहे. म्हणलं भाई किधर काय तू, मग तुम्ही इंदोर का, मला म्हण ठीक मला मग त्याला अधिकार आहे काहीतरी बोलण्याचं, कारण त्याचं शहर आपल्यापेक्षा स्वच्छ आहे. अरे आमचा वॉचमन होता, तो मध्य प्रदेशाचाच होता. तो म्हणाला मुंबई का नाम सुन के आया, आणि त्यापेक्षा माझं भोपाळ बरं होतं, हे बरं होतं वगैरे, उज्जैन बरं आहे असं सांगत होता. पण थोडा विचार केला पाहिजे. आपण आता स्वच्छतेत आणि या सगळ्यात घुसलो, पण एकंदरीत की हे मी करतोय आपण, पण कशासाठी असं, आणि एवढं करून साध्य काय होत नाही. म्हणजे जर आपण बाकीच्यांचाही विचार केला तर सगळ्यांचं आयुष्य सोपं होईल, आणि मग आपला जो स्वार्थ असेल तो खरोखर साधला जाईल. मग हे समजा अगदी चिरंजीव हे सर्व ही मानिता ती अकस्मात सांडून या सर्व जाती. मला जायचंय, मी सिग्नल तोडणार, मी जाणार, आणि धाडकन आपटला आणि मेला. होणार नाही. जर तुला सतत सिग्नल तोडायची सवय असेल, कधी ना कधी तो माणसाची वाट लागणारच. हे ते रेल्वेमध्ये स्टंट करतात ना लोक, ते माझं टीवायच्या परीक्षेच्या वेळेला झालं होतं. बोरिवलीला होतो आणि एक जण टपावर चढत होता ट्रेन सुटायच्या आधी. म्हटलं मरणार आहे, आणि बांद्राला सेंटर होतं. नशिबाने ट्रेन तिथपर्यंत ऑलमोस्ट पोचली होती. स्टेशन यायला थोडासा अवकाश होता, आणि जरा ट्रेन स्लो झाली होती, आणि वरून टपावरनं धावत जायचा आवाज आला, आणि मग भूप असा आवाज आला. अरे बापरे. मग कळलं मला काय झालं ते, सगळ्यांनाच कळलं. आणि तोवर लोकांना त्या म्हणजे आपण कोडगे होत जातो जसं वय वाढत जातं तसं, की बाबा, आणि त्याला सगळ्यांनी बघितलेला होता. म्हणजे त्या अख्ख्या डब्यामध्ये तीच चर्चा चालू होती की त्याला पाहायला बोरवलीत आपण चढताना, मेला, याच्यामुळे आपली वाट लागली. अच्छा, की ट्रेन अडवून राहिली ना, कारण ट्रेन थांबली, पुढे जाईना. मग आणि लोकांना तू हे पण याचं वाईट नाही वाटत की तू मेला, की माझी ट्रेन अडली, मला लेट होतं. पण का, मग त्याची चूक आहे, तो स्वतःच्या कर्माने मेला. पण असं होतं की लोक स्वतःचाच विचार करतात, त्याचा असा दुहेरी परिणाम होतो की एकतर लोक स्वतःचाही जीव धोक्यात घालतात. ज्याला स्वतःच्या जीवाची पडलेली नाही त्याची पर्वा बाकीच्यांनी का करावी. आणि मग आपण एक गृहीतक धरून चालतो की कोणालाच स्वतःच्या जीवाची पडलेली नाही, मग मी लोकांचा विचार का करू. ते दोन्ही बाजूनी आपण मग कोडगे होत जातो, आणि मग जा दे मरू दे, आणि मग आपण त्याचं गौरव गुणगान काय करतो, स्पिरिट ऑफ मुंबई. स्पिरिट घरी बसल्या पैसे मिळाले तर कोण गेलं नसतं. ते नंतर सांगत होते ना मुंबई स्पिरिट वगैरे, लोकांना कमवायला लागतं म्हणून लोक जातात. बरोबर. तुम्ही फालतू टॅग लावून ठेवले ते मीडियाने की स्पिरिट बघा, ट्रेन नेट परत ट्रॅव्हल करतात दुसऱ्या दिवशी. अतिरेकी हल्ला झाला, आपण लगेच दुसऱ्या दिवशी आले, पाऊस पडायला लागला, बुडून गेले तरी पण आले. अरे पर्याय नाहीये, पाऊस आहे का जायची. दुसरा काय पर्याय असता तर लोक निघाले नसते घरातून बाहेर. पण ते शेवटी, आणि यात आपण त्यातल्या त्यात म्हणजे कोडगे होत जातो, पण त्यातल्या त्यात आपण आशाही बाळगतो की आपला माणूस जाऊ नये. ते बरोबर, शेवटी तेच करावं लागतं. पण मग समजा कधी कोणी गेला तर मग आपण रडायची पाळी येते, मग आपण त्यातनं बाहेर कसं पडायचं. तू जसं सांगितलंस की जो कोण ट्रेनमध्ये काय झाला त्याचा कोणी लोकांना राग आला, उलट नाही, राग आला त्याचा, पण तो जर आपला माणूस असेल, तो ज्या कोणाच्या घरचा माणूस असेल, बरोबर, त्यांना तर शोक होणार. पण शेवटी हेच आहे की आपलाही वेळ पुढे पुढे सरकतोय, तर मग आपण जर दुःख व्यक्त करणार आपण, बरोबर आहे, दुःखी होणं साहजिक आहे, स्वाभाविक आहे, पण मग त्यात दुःखात आपण अडकून राहिलो तर ते आपल्यासाठी चांगलं नाही. ह्याच्यावरती ना एक मला वाटतं की आता हे जे वाचलं ना मी श्लोक, की आपण माणूस मेल्यानंतर शोक वाहतो की अरे आपण हे करायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होतं, रिग्रेट होतात आपल्याला, खूप पश्चाताप असतात की अरे हे का नाही केलं, ते का नाही केलं. तर ते मला वाटतं की त्यापेक्षा माणूस जेव्हा जिवंत असेल ना तेव्हा त्याच्याशी चांगलं वागलं पाहिजे. आपल्याला गोष्टींमध्ये मुख्य सिनेमांमध्ये वगैरे दाखवतात. स्पायडरमॅनच्या सिनेमात तर एक नेहमी असतं, तो त्या अंकल बेनची भांडण करतो आणि त्याला खूपच वाईट वाटतं, अंकल बेन त्याला मारतात. पण ते खरं आहे ना की माणूस जर असं काहीतरी होतं आपल्याकडून आणि मग आपल्या नंतर वाईट वाटत राहतं की अरे आपण आधी त्या व्यक्तीला वेळ दिला पाहिजे होता. आता जसं मी तुला म्हणालो की फोन करत नाही, करायला पाहिजे. म्हणजे मी आता 2-3 आठवडे गेले करतोय फोन. मला नाही आला अजून तुझा फोन, कारण तुला मी भेटतो दर आठवड्याला. तसं करणार ना. पण
जे माझे मित्र आहेत, MBAचे मित्र आहेत किंवा कॉलेजमधले मित्र आहेत, तर त्यांना मी फोन करायला लागलो किंवा नातेवाईक आहेत. होतं काय की कधीतरी वर्षातून एकदा जातो आणि भेटतो, पण सतत आपल्याला माहीत नसतं की अरे काय चाललंय, बरा आहेस का, काय त्या गोष्टी. त्याने फरक पडतो. आधी जे आपल्याला नेहमी नेहमी भेटत होते, आता कामात आपण गरका झाल्यामुळे त्यांना काही महिन्यात एकदा वगैरे फोन केला. आता काही मित्र आहेत माझे ज्यांना काही फरक पडत नाही. 2 महिन्यांनी फोन केला, 5 महिन्यांनी फोन केला, तर जेवढं अंतर ठेवून फोन केलाय तेवढ्या सगळ्या बातम्या, खबर, सगळं बित्तम बातमी. 2 महिन्यांनी गेल्या 2 तास गप्पा मारा, 5 महिन्यांनी गेल्या 5 तास गप्पा मारा. हे होऊ शकणारे मित्र आहेत, होणारे मित्र आहेत, असं होणारे. पण काही मित्रमैत्रिणी असे आहेत ज्यांना फोन करतो आपण आणि आपल्या लक्षात येतं की अरे आता त्यांच्यात आणि माझ्यात, आपले खूप चांगले मित्र आहेत, पण त्यांच्यात आणि माझ्यात एकमेकांना सांगण्यासारखं काही सुचत नाही, राहिलेलं नाही. पण तू करतोस का फोन की नुसतंही विचारलं की बाबा बरा आहेस का? माझ्या मित्रमैत्रिणींना अशा ज्यांना मी बऱ्याच दिवसांनी किंवा बऱ्याच महिन्यांनी किंवा बऱ्याच वर्षांनी फोन करतोय, कधीतरी आठवण येते, काहीतरी होतं, अरे याचं काय चाललंय बघूया, हिचं काय चाललंय बघूया, फोन केला, काय म्हणतोस, थोडंफार बोलून झालं 5 मिनटं, आणि मग डोक्यात येतं की अरे पूर्वी किती गप्पा मारायचो, पूर्वी किती तास बोलायचो किंवा दिवसभर एकत्र असायचो, काय जे असेल. आणि आता बोलायला काय सुचत नाही, मला विषय काढता येत नाही, समोरच्याला काढता येत नाही. वेळ दोघांकडेही असेल समजा की हो, किंवा अगदी ठरवून भेटलोय, समजा समोरासमोर आलो, काय म्हणलं, आणि हां थोडा विचार करावा लागतो की अरे आता काय बोलू. तसं असू शकतं, थोडं अवघडले पण येतं. आणि ते एकदा जाणवलं ना की वाटतं ठीक आहे, आता आपलं आयुष्य खूप वेगळं आहे. म्हणजे जर तुला काय कनेक्ट करणारी किंवा तुझी वाईब थोडी वेगळी वाटत असेल, कारण खूप वर्षांनी जर तू भेटलास, कारण अनेक वर्षांमध्ये आपल्या व्यक्तिमत्वात थोडाफार फरक पडलेला असतो, समोरच्यात फरक पडलेला असतो, आवडीनिवडी बदललेल्या असतात, आणि समोरच्या डोक्यात आपण ते जुने असतो की अरे हा आपल्याही डोक्यात आपल्याही डोक्यात तसंच असतं. आपण समजा जुना, अरे आपला जुना मित्र आहे, 5 वर्ष झाली, पण अरे तेव्हा आपण असे बोलायचो, आणि त्याच्याशी कसं तरी बोलायला गेलो आणि तो एकदम असा का बोलतोय माझ्याशी, असा झाला. कारण तो आता बदललेला आहे, त्याला समजा जाणवलेलं असेल की तेव्हा मी वेडा होतो, आता मी नाही ऐकून घेणार, आणि कदाचित तो सुधारला असेल आणि तू तसा. ते आपल्याही बाबतीत होऊ शकतो की आपण एखाद्याला जाऊन भेटलो आणि तो आपल्याशी असा, अरे तू ना माहिती आहे, तर मग आपल्याला राग येऊ शकतो. पण मग ते जर आपण अंतर ठेवलं तेवढं लोकांशी बोलताना, तर मग ते नाही होऊ शकत. म्हणजे तुला ते नातं टिकून नाही राहू शकत. तुला फोन करायला पाहिजे किंवा संपर्कात असलं पाहिजे, कुठल्या रीतीने संपर्क ठेवायला हवा, बरोबर, तर ते चांगलं होऊ शकतं. अर्थात ते नेहमीच गरजेचं असेल असं नाही, आणि लोकांशी संपर्क ठेवण्याच्या नादात आपण स्वतःचं आयुष्य जगणं विसरता कामा नये. तेही महत्त्वाचं. ते तर होणार नाही ना की तू कामधंदा आहे, पण त्याचाही थोडा विचार, तोही विचार करायला हवा. कारण आता माणसं, मला माहिती आहे मी तसा आहे, तूही तसा आहेस, की आपल्याला माणसांमध्ये राहायला आवडतं, बरोबर. अधिकाधिक माणसं, कोणी नवीन भेटला आपण लगेच चौकशी करतो, काय करतो, किंवा आता समजा आपण 4 माणसं आहोत आणि आपल्याला माहिती आहे कोणीतरी बाहेरचा आलाय आणि तो फक्त आपल्याला ओळखतोय किंवा दुसऱ्याला कोणाला तरी ओळखतोय, तर आपण मुद्दाम प्रयत्न करून त्याला करून देतो, ग्रुप बोल बाबा तुझ्याबद्दल सांग. भले मग तो आपल्या थ्रू आलेला नसेल तरी त्याला आपल्यात घेण्याचा प्रयत्न करतो, कारण आपल्याला सतत लक्ष जात राहतं की अरे हा एक बाहेरचा माणूस एकटाच बसलाय. तर माणसानं जवळ करण्याचा स्वभाव आहे, पण मग पूर्ण वेळ त्यातच किंवा पूर्ण शक्ती त्यातच खर्च करणं तेही बरोबर नाही. पूर्ण शक्ती वगैरे नाही बोलत, मी बिलकुल करत नव्हतो फोन. माझं सवय अशी होती की मी बिलकुल करत नव्हतो कोणालाच कधीच. मध्येच मला काय वाटलं तर असंच, पण ते मला लक्षात आणून दिलं गेलं, चांगलं आहे. कोणी दिलं असेल ते समजलं असतं, पण मग ते चांगलं आहे की मला कळलं की बाबा फोन करायला हवेत. मला असं वाटतं तरी काय करत असेल, एन्जॉय करत असेल किंवा काय लाईफ समोरचं स्वतःची. पण हे मग पश्चात्ताप असे टिकून राहतात. मग ते माझा मुद्दा तो होता की तुला नंतर पश्चाताप होणार नाही जर तू संपर्कात राहिलास किंवा काय, तुला माहीत असेल, किंवा असं वाटायला नको की अरे मी भेटलो पाहिजे होतो किंवा काय. कारण लोकांना असं होतं की त्यांचे मित्र वगैरे देवाघरी जातात आणि ते खूप काळ भेटले नसतात, आणि मग तेव्हा त्यांना अचानक वाईट वाटतं अरे की मी भेटलो पाहिजे होतो किंवा. फक्त तेवढंच नसतं, कधी कधी पूर्ण संपर्क तुटल्यावरही आपल्याला पश्चात्ताप होतो की समजा 10 वर्ष झाली, 10 वर्षात मी त्याला काही तोंड नाही दाखवलं आणि आता मला अचानक त्याची आठवण येते, आता कुठल्या तोंडाने फोन करू. असं की त्याचा फोन यायचा तेव्हा मी करायचं नाही, उलटा करायचं नाही किंवा उचलायचं नाही, आता मला वाटतंय. पण मग आज पश्चात्ताप होतो म्हण, किंवा ज्या इच्छा असतात त्या राहून जातात म्हण, आणि मग
आता इथे त्यांनी म्हटलंय पुरेना जनी लोभरे क्षोभत्या ते म्हणून जनी मागुता जन्म घेते. त्याचा अर्थ असा की आपल्या सगळ्या वासना तशाच उरल्या आहेत, पश्चाताप राहिला, दुःख, म्हणजे आपण अस्वस्थ आहोत आणि म्हणून आपण परत परत जन्म घेत राहतो. तर पुनर्जन्म आहे नाही आपल्याला माहीत नाही, कदाचित तसं होतही असेल. समजा तसं नसेल होत, त्याचा आपल्या आयुष्यापुरता अर्थ कसा लावायचा की बाबा आपण त्यामुळे भूतकाळात अडकून राहतो आणि म्हणजे शोकचिंता नको, त्याचं हे थोडंफार एक्सटेन्शन आहे. बरोबर. भूतकाळातल्या गोष्टींमुळे आपल्याला पश्चाताप होत राहतो आणि मग वासना असतात मनात की मला हे करायचं, ते करायचं, ते करायचं, त्यामुळे डोक्यात टेन्शन राहतं की अरे मला किती गोष्टी करायच्यात अजून आणि आयुष्य केवढंसं उरलंय. खूपदा तुला बोललो ना, माझ्या प्रेझेंटेशनच्या वेळी किंवा असं ट्रेनिंग वगैरे घ्यायची असेल आधी थोडं भीती वाटत, अरे कसं काय होणार, कसं काय देऊ शकेन की नाही, काय प्रॉब्लेम, चुकलो विकलो काय आलं, पण दिल्यावरती अरे हेच करायचं होतं असं असतं. ते एक गोष्ट ही असते रे की आपला जेव्हा माणूस समज जात असतो ना, तर आपलं म्हणजे प्रत्येक कोणालाही तर वाटत असतं की अरे त्याचे मृत्यू होऊ नये आणि मग आपण नको तेवढे खर्च करत असतो हॉस्पिटलमध्ये वगैरे. आता तर एक बघितलेलं काही डेटा आलेला, तो बघायला होता शोधून, की भारतात खूपसे जे हॉस्पिटल आहेत ते फॉरेन ओन आहेत. अच्छा. हां, आणि म्हणजे कंपनीज आहेत ना ह्या सगळ्या. आता जर तू हॉस्पिटलला ॲज अ कंपनी म्हणून ओन करतोय तर तुझा मोटिव्ह थोडी असणार की त्या लोकांचं तुला काय भलं करायचं आहे, शक्य तितका पैसा कमवायचा. हां, तुझ्या ॲज अ ट्रस्ट म्हणून काहीतरी स्थापन एक गोष्ट असते, त्यातही शेवटी भ्रष्टाचार असतो. पण जर तुझं कंपनी जर तू टाकली आहेस एखादी स्थापन केलीस तर तुझा हेतूच हा असणार की मला पैसा कमवायचा आहे. कारण शेअर होल्डर तुला विचारणार मीटिंगमध्ये, शेअर होल्डर मीटिंगमध्ये की भाई प्रॉफिट का नाही दिसत आहे. आणि अमेरिकेत ह्याचा खूप बेकार परिणाम झाला. तू बघशील तर अमेरिकेमध्ये जर तुझे इन्शुरन्स नसेल तुझी हालत खराब होते. छोट्या मोठ्या गोष्टी घेणार, इन्शुरन्स असून सुद्धा हालत खराब होऊ शकते, कारण इन्शुरन्स कंपनी म्हणतात आम्ही हे कव्हर नाही करणार, ते कव्हर नाही करणार. मग तेच ना, ह्यांचं टायप होऊन जातं इन्शुरन्स कंपनी आणि तुझ्या ह्या ज्या हॉस्पिटल्स आहेत, जे कॉर्पोरेशन्स आहेत, आणि मग जो सामान्य माणूस आहे तो याच्या खाली दबला जातो पूर्णपणे. भरडला. तुम्ही आजारी पडणं हा गुन्हा आहे, खरं तर आपल्याकडे सुद्धा आहे. मग ते होत चाललंय अजून. तू बघशील आपले ते इन्शुरन्स कंपन्या आडत चालल्या आहेत, कारण आपल्याकडे मेडिकल टुरिझम वाढतंय. हां, आपली वैद्यकीय व्यवस्था रोग बरा करण्याच्या दृष्टीने रचलेली आणि घडवलेली आहे आजची. ती माणसाला निरोगी ठेवण्यासाठी नाही आहे. हा, म्हणजे आयुर्वेद असं असतं की आता समज मी आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलो तर ते मला आधी 4 गोष्टी सांगतात की प्रिकॉशन, या पळूच नाही म्हणून जीवनशैली कशी असावी, ही असं वाघ, हे खा, हे होत नाहीये, हे वैद्यकीय व्यवस्थेने होत नाही, पण व्यवस्थेने ते त्यासाठी उत्तेजन द्यायला हवं. त्याऐवजी तू आजारी पडणार हे गृहीतच धरून आलास की हे औषध घे, तुझी लक्षणं दाबून ठेव, आणि मग पुढच्या वेळी आणखीन आजारी पडलास की आणखीन ये, मग आणखीन जास्त औषधं देऊ. बरोबर. हेच चक्र चालू राहतं. अगदी आता आपल्याच लोकांविषयी म्हणायचं झालं तर एक उदाहरण वाचलेलं, मला वाटतं त्या डायटिशियन कोण आहेत, रुजुता दिवेकर या डायटिशियन आहेत, त्यांनी एक उदाहरण दिलं होतं. त्या म्हणाल्या की ऑस्ट्रेलियाच्या विमानतळावर त्यांच्या ओळखीत एक काम करणाऱ्या बाई आहेत, त्यांनी सांगितलं की लोक येतात भारतातून आणि चीनमधून, भरपूर लोक येतात, स्वतःच्या आईवडिलांना बोलवतात. इथे ते ऑस्ट्रेलियामध्ये चांगलं स्थिरस्थावर झालेत, पैसा वगैरे आहे, गाडी आहे, घर आहे, तर आपण आपल्या म्हाताऱ्या आईबाबांना इथे बोलवून घेऊया आणि छान त्यांना इथे ठेवूया. तर दोन्ही देशातनं लोक येतात भरपूर, म्हातारी मंडळी, आणि भारतातनं आलेले सगळेजण व्हीलचेअरसाठी रांगा लावून उभे राहतात, आणि चीनमधनं आलेली सगळी म्हातारी माणसं तरा चालत पुढे निघून जातात. कशामुळे? एअरपोर्टच्या बाहेर. कारण तब्येती बाकी देशांमधल्या लोकांच्या तब्येती जास्त चांगल्या असतात. पण चीनमध्ये कशा काय चांगल्या? आता तसं बघशील तर चीनमध्ये पण लोक राबराब राबतायत, पण तिथे तरी सुद्धा लोक, एकतर मुख्य म्हणजे रस्ते एवढे आहेत त्यामुळे चालायला जागा आहे, त्यामुळे लोक चालतात आणि तब्येतीची काळजी घेतात. भले ओव्हरवर्क होत असेल आणि सगळ्या गोष्टी होत असेल, आणि आता त्यांनी स्वतःचे पर्यावरणाचे नियमसुद्धा वगैरे बदललेत, त्यामुळे प्रदूषण गेल्या 10-15 वर्षात खूप खाली आणलं आहे, असं सगळं पण आहे. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती हीच आहे, कारण की तू देशाबाहेर गेलास की तुला दिसतं की बाकी देशातली म्हातारी माणसं व्यवस्थित असतात. जपानचं तर आपण इतक्यांदा उदाहरण देऊन झालं की त्याचं वेगळं काही सांगायलाच नको. पण बाकी देशांमध्ये हेच असतं की तिथल्या देशांमधले म्हातारी माणसं आपल्याकडे तर म्हातारे सोड,
मी एक बऱ्याचदा मला दिसतं की जेवढ्या काकवा दिसतात म्हणजे जेवढ्या 40 पलीकडच्या स्त्रिया असतात त्यातल्या बहुतेक स्त्रिया लंगडत असतात. असं एका पायाने अधू झालेला असतो, काहीतरी पायाचं दुखणं निघालेलं असतं, व्यायाम नसतो, त्यामुळे व्यायाम नसतो. आणि फक्त जिममध्ये जाऊन व्यायाम होतो असं नाही, चालणं नुसतं, हवा चांगली नाहीये, पाणी आता आपल्याकडच्या 80% नद्या दूषित आहेत, बाहेर जाणं येणं नको, रस्त्यावर गेलं की अरे बाबा शी घाण, चालायलाच नको, फुटपाथ असेल तर त्याच्यावर कुत्र्याने हगवून ठेवलेलं असतं, कशाला कोणाला चालावं असं वाटेल. बरोबर. चालायला उद्यानं, पार्क आणि वगैरे तरी आपल्या दहिसर बोरिवली भागात आहेत, पण सगळीकडे असतातच असं नाही. आणि त्या आहेत तिकडे जावंसं वाटत नाही, कारण ते नीट ठेवत नाहीत किंवा काय, नीट असली तरी लोक जात नाहीत. हां, असलं तरी जाते. आपण आळशी होत, हा आणखीन एक मुद्दा असतो. तर मग ते आणि लोकांकडे वेळ नसतो. मग लोक ऑफिसमधून आले की टी व्ही समोर बसतात. मला माझ्या मित्राने सांगितलं, अमेरिकेत राहतो, तो म्हणाला की आपण ऐकतो की अमेरिकेत लोक सगळे जाडे आहेत आणि अमुक तमुक, ते ठीक आहे, तसे असणारे लोक आहेत, पण तशी गरीब माणसं जास्त आहेत. जे चांगले स्थिरस्थावर झालेले तिथला जो मध्यम वर्ग आहे, शनिवार रविवारी ते बाहेर पडतात, कुठेतरी डोंगरावर जातील, जंगलात जातील, काहीतरी जाऊन खेळतील. आपल्याकडेही ते चालू आहे, पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे. आपल्याकडे तू डोंगरावर गेला की मग तू वैतागतो, गर्दी असते तिथे. आता तिकडे आता सगळेच जातात, पण ते हा विचार करून कमी की मला जाऊन डोंगर चढायचे आणि मला मजा करायची, त्याऐवजी मला इंस्टाग्रामवर फोटो काढायचे. आपण इंस्टाग्रामवर काही बोललो की हा डिलीट करून टाकतो. नाही, पण तो मुद्दा आहे की म्हणजे आरोग्याची आपण हेळसांड करतो, स्वतःच्याही तब्येतीचा आपण विचार करत नाही, आणि तरी सुद्धा आपण मी करत राहतो. नको तिथे आपण मला पुढे जायचंय करतो, आणि नेमका जिथे स्वार्थ आपण साधायला हवा आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करतो, तिथे आपण दुर्लक्ष करतो. मीही करतोय. आपला जो सगळ्यात पहिला उद्देश आहे प्रभाते मनी रामाचे, ते तर काय आपलं होतच नाही. पुढे जाऊया, काय पर्याय नाही. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊनी जाते, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. हा जो आपण आधी पण श्लोक केला होता त्याच्याशीच रिलेटेड आहे, तसाच आहे बघ. हे सगळे एकच त्याची थीम आहे. हा, ती थीम सेम आहे. माणूस जातो आणि आपण रडत बसतो, जे होणार आहे ते व्हायचं. मी त्यावर एक विचार करायला लागलो, कारण पूर्वी लहानपणापासून ना ऐकत आलो ना की कोणीतरी ओळखीचे आजी, कोणीतरी ओळखीची आजी किंवा कोणीतरी ओळखीतले आजोबा वारले गेले. ते नात्यातले असतील, आपल्या शेजार पाजारचे असतील, किंवा आणखीन कोणी असतील, किंवा बातम्या बघायचो, पूर आला, एवढी माणसं वाहून गेली, अतिरेकी हल्ला झाला, एवढी माणसं मेली. आणि तेव्हा फार वाटायचं की अरे माणसं मरतायत, आपण काहीतरी करायला हवं, म्हणजे माणसं मरू नयेत, आपण काहीतरी मोठा पराक्रम गाजवायला हवा, किंवा काहीतरी आपण व्यवस्थित सगळं करायला हवं. आणि हळूहळू वय वाढत गेलं आणि एक प्रकारचं कोडगेपण येत गेलं की आता म्हणजे नात्यात सुद्धा जर कोणी किंवा अगदी चांगल्या ओळखीचे कोणीतरी आजी आजोबा वारल्याचं कळलं, किंवा आजी आजोबाच असायला हवं असं नाही, कोणी जवळपासचे काका, फार काही वाटेन असं झालं की हा होणारच आहे. मग त्यावेळेला मी एक विचार केला, आता मी नाव नाही घेत, पण त्या एक ओळखीतल्या काकू फार छान, त्यांनी म्हणजे फार माझे त्यांनी लाड वगैरे पण केले. त्या जेव्हा गेल्याचं मला कळलं, तेव्हा मी विचार केला की त्या जेवढं आयुष्य जगल्या ते त्यांच्यासाठी अर्थपूर्ण असावं अशी आपण आशा बाळगूया. ज्या क्षणी त्यांना कळलं असेल की ठीक आहे आता आपला हा शेवटचा क्षण आहे, त्यावेळी त्यांच्या मनात एक प्रकारचं समाधान उमटलेलं असावं अशी आपण आशा बाळगूया की जेवढं जगले तेवढं मी छान जगले. आता हे तू बरोबर आहे, हा एक तू बरोबर बोललास, पण हे आपल्याला पण वाटलं पाहिजे की आपण जे आयुष्य जगलो आहे ते अर्थपूर्ण जगलो का. मी जेव्हा विमानात बसतो ना कुठे जायला, तेव्हा मला वाटतं आई शपथ आता विमान पडलं तर काय. तर मग ते वाटतं अरे आपण जे करतोय, आपण जे नोकरी बिकरी करतोय ते तेवढं वर्थ आहे का, की आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. कारण जर तू मेले आणि तुला असं माहीत नाही पुढे काय, मुख्य माणूस घाबरतो का मरणाला, कारण आपल्याला माहीत नसतं की पुढे काय होणार. आणि समज जर देवाने तुला विचारलं काय केलंस, आपल्या मरणालाही काहीतरी अर्थ असायला हवा शेवटी, असं वाटतं की रँडम गोष्ट झाली आणि जगण्याला अर्थ असतो ना, जगण्याला अर्थ असतो, पण आपण म्हणजे मुद्दा असा की जर अमुक एका क्षणी
मला कळलं की मी आता इथे मरणार आहे, तर त्यावेळी मला असं नको वाटायला की अरे माझं काय काय चालू होतं, आणि जर मला शेवटी इथेच येऊन मरायचं होतं तर मी बरोबर. हां, कशाला एवढ्या ज्या मला नको त्या गोष्टींमध्ये का अडकून राहिलो होतो. कारण खूपशा गोष्टी तू करणार नाही ज्या आता करतोयस. हो. तू एक पिक्चर आहे बघ, भरत आला परत, बघितलंयस तू? नाही. अरे मस्त पिक्चर आहे. पण नाही बघितलं. अच्छा. त्याच्यात त्याचा मामा आमदार की खासदार असा काहीतरी मंत्री दाखवलाय तो एक, आणि मग तो त्याचे खोटे रिपोर्ट बनवतो की काहीतरी आजार असतो असं मरणार आहे वगैरे. तर मामाला वाटतं ते हातापकडे फक्त 6 महिने राहिले, माझं एकदम भ्रष्ट दाखवलंय. मग तसा सुधारत जातो खूप. अच्छा. म्हणजे ते मंत्रीपदासाठी त्याने पैसे, जसं तू म्हणालास की मी आतापर्यंत जे काय करत होतो, मग त्याने असे जे पैसे खाल्ले बिल्ले असतात इथले तिथले मंत्रीपदासाठी म्हणजे मी एवढा रसा तळाला वगैरे कधी गेलो नाही, पण अच्छा, मग त्याला खासदार बनायचं असतं. मग तो विचार करतो आता पैशाचा करू काय, मी मरणार आहे. मग तो वाटतो बिटतो काय काय, कॉलेज बांधतो, हॉस्पिटल बांधतो, काय काय करतो, आणि मग कळतं की रिपोर्ट खोटा होता. मस्त पिक्चर आहे. म्हणजे ती संकल्पना मस्त आहे की जेव्हा तुला कळते की तू मरणार आहेस. ते बाकी सिनेमांमध्ये पण त्यावर आहेत. ब्लफ मास्टर मध्ये, ब्लफ मास्टर मध्ये पण. त्यानंतर एक गोविंदाचा सिनेमा आहे, तो पाहिलास का तू? गॅम्बलर नावाचा सिनेमा आहे. आठवत नाही मला, बघितलं असेल. गोविंद खूप लहानपणी बघितलं. आदित्य पंचोली की सूरज पंचोली, मोठा कोण आहे माहित नाही, ते पंचोली. तर तो काहीतरी त्याला कॅन्सर असतो, पण आणि तो दारू पिऊन त्याने रक्ताची टेस्ट दिलेली असते, तर म्हणून तो स्वतःची पट्टी बदलून गोविंदाच्या पट्टीला लावतो की आपण दारू प्यायला कळू नये म्हणून. आणि मग त्यात डिटेक्ट होतं की अरे कॅन्सर आहे. ओके. तर मग गोविंदा जाऊन इन्शुरन्स पॉलिसी काढतो. एक तर कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर इन्शुरन्स पॉलिसी काढतो, आणि त्यात त्याला सांगतात तू ऑन ड्युटी गेलास तर मग तुझ्या घरच्यांना भरपूर पैसे मिळतील वगैरे. मरायला वगैरे जातो, मुद्दाहून मरायला जातो, आणि जिकडे जातो तिकडे मार मार गोळी मार, मला गोळी मार. तर ते सगळे विलन घाबरतात. बघितलं. पण मग आता ते फार टोकाचं झालं, पण एकदा माणसाला कळलं की आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, एक मी ते आपण वेळेला महत्व देतो, आपण वेळेला महत्व द्यायला सुरुवात करू. जी गोष्ट आपल्याकडे कमी आहे ती आपण जपतो. बरोबर. वेळ पण आपल्याकडे खरं तर कमी आहे, पण आपल्या लक्षात येत नाही की आपल्या हातून तो किती पटापट निसटून चाललाय. ते थोडं त्या उकळत्या पाण्यात बसलेल्या बेडकासारखं आयुष्य आहे आपलं, की आपल्या लक्षात येत नाही की आपला वेळ पटापट पटापट आपल्या हातातून. आपण मागे बोललो की आपल्याला वर्ष झाल्यावर कळतं अरे बापरे हे वर्ष वाढदिवस आला, किंवा अरे मी काय काय ठरवलं होतं यावर्षी करायचं पण राहून गेलं. शेवटी परत आपण जैसे थेवरच आहोत किंवा काय काय. म्हणजे हे सगळे श्लोक जे आहेत त्यांचा सारांश घेतला तर तू हेच करतो की जो जन्माला आलाय तो कधी ना कधी जाणार आहे, आणि वेळेला महत्व दे. इनडायरेक्टली वेळेला मी करू नकोस, मी करू नको, वेळेला महत्व दे, आणि जी वेळ तुझ्याकडे आहे त्या वेळेचा सदुपयोग कर. बरोबर. आणि फालतू गोष्टींच्या मागे लागू नकोस, जसं रावणाने केलं. ते फालतू गोष्टीच्या मागे नाही लागला, पण त्याने चुकीची गोष्ट केली नसती, चुकीच्या मार्गावर तडजोड करू नको तत्वांशी. तर काही प्रमाणात तत्व नव्हती त्या बाबतीत त्याची. तू जे म्हणालास ना की तू एकदा छोट्या छोट्या गोष्टी करत जातोस आणि पकडला नाही गेलास की तू ते मोठे होत जातं. ते एक प्रकारचं आपण तत्वच सोडतो ना आपण. आता जर तू साधारण आपल्याला माहिती आहे की खोटं बोलू नये, पण आपण 4-5 वेळा खोटं बोलून जर आपल्याला काय फरक पडत नाही असं वाटलं तर आपल्याला खोटं बोलायची सवय लागेल. बरोबर. ती सवय लागते एखादी, कुठली पकडलं नाही गेलास की. बरोबर. मी अरे लाच द्यायची मला सवय लागली, पैसे चारून काम होतंय, तर मग आपण चिरमिरी द्यायची सवय लागते आणि आपण देतच राहतो. मग कधीतरी एकदा पकडले जाऊ असं होईल. बरोबर. तर ते व्हायला नको. हे गेल्या आठवड्यात वाचत होतो ना, तर मला कळलं की रावणाचा जन्म बिसरकच्या इथे झालाय. नॉर्थ इंडियामध्ये एक गाव आहे बिसरक नावाचं, तिथे रावणाचा जन्म झालाय. आणि त्या गावात ते लोक दसरा वगैरे साजरा करत नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की रावण आमच्या गावचा मुलगा होता. त्यांचं म्हणणं आहे असं की रावण आमच्या गावचा मुलगा होता, मग ते दसरा वगैरे साजरा करतात. कारण दसऱ्याला प्रतिमा जाळतो ना आपण रावणाची. पण मग ते एकच गावात असं राहिलं तर तिकडे त्याचा खरोखर जन्म झाला असेल नसेल. अच्छा, पण ते लोक क्लेम करतात की तो तिकडे जन्मलेला नॉर्थमध्ये. म्हणजे हे जे भांडण करतात ना की नॉर्थ साऊथचा राजा रावण, तर काय अर्थ नाही असं. ते आपल्याला माहित पण नाही आपलं नेमकं काय, आणि त्या भांडणाला अर्थ नाही, त्यात शिरण्यात फायदा नाही, आणि आपलं कोणी ऐकून घेऊन थांबवणार नाहीये. ते आपण ते जगाचे 3 टप्पे पाडले होते ना, एक बरोबर आपल्या हातात, एक आपलं स्वतःचं, त्यानंतर आपल्या ओळखीचे, आणि जे आपल्या ओळखीत नाही तसं पलीकडचं जग. ते पलीकडच्या जगातलं हे सगळं आहे वाद. आपण काय नाही करू शकत. आपण इतकंच करू शकतो की मी करायचं नाही, याचा अर्थ असा की माझा स्वार्थ
माझ्या अवतीभोवतीच्या जगाला कमीत कमी उपद्रव होईल आणि जास्तीत जास्त उपयोग होईल माझा, या दृष्टीने मी प्रयत्न चालू ठेवले तर त्यातच माझा शेवटी स्वार्थ आहे. दूरगामी परिणाम त्याचे माझ्यासाठी चांगले होतील हा विचार करून आपण जगत राहायला हवं. आणि वेळ कमी आहे हे लक्षात ठेवून आपण जास्तीत जास्त त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवे. त्यासाठी आळस घालवायला हवा. आळस नुसतं एक गोष्ट नाही आहे रे, बाकी पण गोष्टी आहेत. आता माझ्या बाबतीत काम वगैरे असतं किंवा काय वेळ नियोजन, प्राधान्यक्रम आपल्याला ठरवायला हवा. शेवटी सगळं येऊन आळसावरच अडतं अशा दृष्टीने की समजा काही गोष्टींचा विचार करणं तुझ्यासाठी गरजेचं आहे, पण तू तो विचार करणं पुढे ढकलतोयस हा विचार करून की आत्ता मला तो विचार मी केला तर मला माहीत नाही मी काय करेन. एक प्रकारची भीती वाटते ना, कारण तुला स्वतःला तोंड द्यावं लागतं, स्वतःला तुला तोंड द्यावं लागेल जर तू खरोखर तसं आत्मपरीक्षण करायला बसलास. आता समजा तुला तुझं काम आवडत नसेल किंवा तू आयुष्यातल्या 4 गोष्टी अशा करतोयस ज्या तुला वाटतं की सध्या मला कराव्या लागतात पण मला त्या नाही करायच्यात, आणि जर ते तू करतोयस आणि त्यावर खरोखर विचार करायला तू बसलास आणि तू स्वतःला तुझ्या लक्षात आलं की मी खरोखर निमित्त देतोय, मी करायचं ठरवलं तर मी आत्ता सगळं थांबवू शकतो, माझ्या हातात आहे पण मी करत नाही का, कारण अशी कारणं आहेत. ती कारणं खरी आहेत की मी फक्त आळस करतोय आणि पुढे ढकलतोय. ते परिस्थितीनुसार असेल, असं म्हणत नाही की तसंच असेल, पण तो विचार करायला सुद्धा आपण घाबरतो म्हणजे काय करतो आपण, आळस करतो. भीती मला आळसाचीच परिणती वाटते. भीती म्हणजे कसली असते की मला बदल होईल याची आपल्याला भीती वाटते. बदलाला आपण घाबरतो म्हणजे काय, आपल्याला जास्त मेहनत करावी लागेल. थोडक्यात काय, आपण आळशी होतो, आपल्याला तो करायचा नसतं. आत्ता आपण 13 ते 17 श्लोक पटापट वाचले कारण त्या सगळ्यांचा विषय सारखा होता की मृत्यूविषयी या श्लोकांमध्ये चर्चा केलेली होती, विवेचन केलेलं होतं. म्हणजे थोडाफार ते रिलेटेडच होते असे काय, थोडं व्यवस्थित ती अख्खी थीमच होती. सगळ्यांचा विषय एकच होता, मृत्यूवर बोलायचं होतं की जेवढा वेळ आपण जगतोय तेवढा वेळ तडजोड न करता आपण जगायला हवं. कारण शेवटी आपल्याला पश्चाताप होता कामा नये की अरे मी हे काय जगलो आणि हे सगळं मी घालवून बसलो, इतकी मी मेहनत केली, आयुष्यभर मेहनत केली आणि मरते क्षणी बरोबर मला ते माझ्या समोर मरण्यापूर्वीच मला ते सगळं त्याचा विनाश झालेला पाहावा लागला आणि मी जगतच राहीन असं वाटलं होतं. पण शेवटी काळ जवळ आलाच, मरण जवळ आलंच आणि मी फक्त स्वतःचा विचार करत जगत राहिलो आणि त्याचा नेमका उलटा परिणाम झाला आणि माझ्यावर संकट लवकर ओढावलं हे. आणि प्रत्येकजण मरणार आहे तर मग त्याचा शोक करत बसण्यापेक्षा निदान आपण काढलेला अर्थ तरी असा की माणूस जेवढा जगलाय आपल्या आवडीचा, तो जेवढं जगला तेवढं चांगलं अर्थपूर्ण जगला असं म्हणून स्वतःची समजूत घालू आणि पुढे सरतो. तेवढं बोलणं सोपं नाही कारण प्रत्यक्ष अनुभव असतो, पण शेवटी स्वतःची समजूत तर घालावीच लागते. पण माझं असं आहे की जोपर्यंत माणूस जगतो तोपर्यंत त्याच्याबरोबर चांगले जगा, त्याच्याशी चांगलं वागा, की नंतर तुम्हाला वाईट नाही वाटणार. तो एक आधी मरणाआधी जसं तू खबरदारी तशी, जसं तू त्यानंतर पीटर पार्करचे उदाहरण दिलंस की भांडतो आणि मग रिग्रेट होतं. मग ते तसं होऊ नये. तर या 5 श्लोकांवर आज आपण चर्चा केली. आमची ही चर्चा तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला या चर्चेतलं काय आवडलं आणि या चर्चेत तुम्हाला आणखीन उदाहरणं सुचत असतील किंवा ही चर्चा आणखीन खुलवून करता आली असती तर तुम्हाला जे सुचतंय ते सुद्धा आम्हाला सांगा. ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, कमेंट करा. जर तुम्ही अख्खा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर आणि असाच आमचा व्हिडिओ बघत राहा आणि आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जर तुम्हाला आमची ही चर्चा आवडली तर तुमच्या मित्रांना आणि मित्रमंडळींना दाखवा. जर हा व्हिडिओ परिणामकारक वाटत असेल तर. खरं तर आम्ही स्वतःसाठी करतोय कारण मनाचे श्लोक आम्ही जेवढे वाचतो आणि त्यावर जेवढं आम्ही तत्वचिंतन करतो किंवा त्याचं विवेचन करत बसतो, त्यावर चर्चा करतो, तो पुढचा एक आठवडा आमचा चांगला जातो. एक श्लोक वाचला की त्याचा पुढचा आठवडा छान जातो. बरोबर. त्यामुळे त्यात आम्ही आमचा स्वार्थ असा साधतोय, पण आमच्या या चर्चेतून ही चर्चा ऐकून जर कोणाला स्वतःला फायदा होत असेल तर त्यातही आम्हाला आनंद वाटेल. आणि त्यानिमित्ताने वेगवेगळ्या विषयांवरती वाचन होतंय. 4 पुस्तकं वाचतोय, जे आधी वाचत नव्हतं. आधी कारणं काढत होतो की माझ्याकडे वेळ नाही आहे, आता पण वेळात वेळ काढून काहीतरी वाचतोय की त्या श्लोकावरती काहीतरी बोलायचं म्हणून काहीतरी, आणि मग 4 चांगले विचार
समजतात की अच्छा हे असं पण आहे. आणि असंही होतं की आपण वाचतो ते सगळंच्या सगळं काही त्या श्लोकाशी संबंधित असतं असं नाही, त्यामुळे वेगळं सुद्धा कळतं. त्यामुळे हा उपक्रम आम्ही चालू ठेवतोय आणि असाच चालू राहणार आहे. तुमचं पाठबळ आम्हाला असंच मिळत राहू दे. धन्यवाद. धन्यवाद.